सरपंच साबळेंनी एक उत्तर दिले दादांना. मला काय म्हणायचं माहिती का, तुम्ही सत्तेमध्ये आहेत, तुम्ही रिकाम्या गोष्टीवर कशाला बोलताय हो. जे सत्तेमध्ये त्यांना म्हणायचं म्हणून. ते आता ते मुलीचा एवढं सोशल मीडियावर व्हायरल होतं, तुम्ही का नाही बोलले बरं तिथं. एका मुली अत्याचार झाला, रेप केसची, आणि आता 13 वर्षाच्या मुलाला ते बिबट्याचं प्रकरण चालू आहे, त्याच्यावर का नाही बोलत तुम्ही. त्याच्यात तुम्ही सहभाग का घेत नाहीत, त्याच्यावर कारवाई का करायला लावत नाही तुम्ही. असे भरपूर आहेत ज्याच्यात तुम्ही काहीच बोलत नाहीत. मग तुमचा फायदा काय, आम्ही तुम्हाला मतदान करू. आपल्याला काय वांगळं बोलायचं नाही तुम्हाला. कारण की तुम्ही एवढे सत्तेत म्हटलं, तुम्हाला तेवढं नॉलेज आहे, त्याच्यामुळं आपण काय त्याला एवढं बोलून काय फायदा नाही. पण तुम्हाला समजायला पाहिजे या गोष्टी. सत्तेत असणाऱ्या माणसांनी त्यांचा फायदा कसा घ्यायचा, काय नाही, त्यांना काय करायला पाहिजे हे तुम्हालाच कळायला पाहिजे ना. लोक मतदान कशासाठी करतात तुम्हाला. मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना समजायला पाहिजे. आता महाराष्ट्राचे सरकार यांच्या हातात आहे, यांनी करायला पाहिजे, लोकांचे मत ऐकायला पाहिजे, काय नाही त्याच्यावर काही कारवाई करायला पाहिजे. कशाला आम्हाला बोलायला होताय तुम्ही. आम्हाला बोलायची गरजच नाही पडली पाहिजे ना, असं कोणी वक्तव्य केलंच नाही पाहिजे ना. हे तुम्हालाच समजायला पाहिजे. टॅग करा त्या सत्तेतल्या लोकांना व्हिडिओ, माझं हे बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचवा. उलट तुम्हाला कोणाचं बोलायचं कामच नाही पडलं पाहिजे. तुम्ही सत्तेत, तुम्ही काय ते कानून कारवाई कायद्याने काम केलंच पाहिजे ना तेवढं. लोकांची आशा असतात तुमच्याकडून, तुम्ही सत्तेत आहे, तुमच्याकडून आशा असणारच ना लोकांची, दुसऱ्या कोणाकडून असणार आहेत. बाकी काहीच नाही म्हणायचं मला. जय हिंद, जय महाराष्ट्र, बस एवढंच मला म्हणायचं. तुम्ही सत्तेत आहे, तुम्हालाच त्याचं नॉलेज आहे. तुम्ही सत्तेत म्हणून तुम्हाला नॉलेज आहे ना तेवढं, की कसं काय करायचं काय नाही. मग लोकांची म्हणायची गरजच नाही पडली पाहिजे. बस एवढंच. टॅग करा जे सत्तेमध्ये त्यांना, टॅग करा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.